सध्या ठाण्याच्या संकल्प दहीहंडी उत्सवाला आलेलो आहोत आणि आपण बघतोय की माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यातर्फे जे आहे या दहीहंडीचं गेले 20 वर्ष झालं जे आहे ते आयोजन केलं जातं आणि या वर्षी जे आहे समोर जी वरती दहीहंडी दिसतीये ती 9 थरांची दहीहंडीचा विक्रम जो आहे तो या दहीहंडीचा आहे आणि तो विक्रम जो कोणी तोडेल त्याला 21 लाखांचं बक्षीस आहे। आपल्यासोबत काही महिला गोविंद पथक आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। काय सांगशील, कुठून आली आहेस तू आणि किती जणांची टीम आहे तुमची? आम्ही भांडूपवरून आलोय। मुलींची आमची 33 जणांची टीम आहे। 5 थर लावतो आम्ही आणि मुलांचे 7 थर लागतात। अच्छा, काय सांगाल की 9 थरांची ही दहीहंडी असणार आहे, तसा काही प्रयत्न केला जाणार आहे तुमच्याकडनं? पुढे नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्याच्याबद्दल। काय सांगाल, दहीहंडीची प्रॅक्टिस किती दिवस झाला करतात? आम्ही महिनाभरच्या अगोदरच चालू असते आमची प्रॅक्टिस। गुरुपौर्णिमा ज्यावेळी स्टार्ट झाले ना तेव्हापासून आम्ही थर लावायला स्टार्ट केलेले आहे। प्रॅक्टिस करून एकदम जमकी प्रॅक्टिस केलेली आहे आम्ही। कशी प्रॅक्टिस करता, काय काय असतं त्या practice? आम्ही पहिला वॉर्मअप घेतो, त्याच्यानंतर आवाज देतो आणि मग आम्ही जमकी प्रॅक्टिस करतो। रात्री 12 वाजता ते 1 वाजता आमची जोपर्यंत प्रॅक्टिस संपते तोपर्यंत आम्ही घरी जात नाही। मला सांगा, मुलींच्या दहीहंडी गोविंद पथकामध्ये आणि मुलांच्या दहीहंडी गोविंद पथकामध्ये काय फरक असतो? किती मुली उत्साही असतात? आम्ही खूप उत्साही आहे। रोज आम्हाला वजन लागतं, पण आज आम्हाला वजनच नाही लागत कोण पण अंगावर घालायला। एकदम फिट अँड फाईन एकदम full. आवडीचं गाणं कोणतं गोविंद पथकाचं जे तुमच्या टीमला एकदम जोश देतं? गोविंदा आला रे तोच। गोविंदा आला रे आला मटकी संभाल ब्रिज बाला। दरवर्षी 7 थरांचा हंडी लावता? दरवर्षी आम्ही 5 थरांची असते, मुलांची 7 थरांची असते आणि पुढच्या वर्षी आणखीन थर वाढत जाते? नक्कीच वाढवतो ते। तर आपण बघतोय की ज्या मुली गोविंदा पथकच आहेत त्यांच्यामध्ये तर उत्साह आहे आणि आपण समोर बघतोय की 7 थरांची जी आहे सलामी दिली गेली आहे संकल्प दहीहंडी उत्सवाला। तुमची सलामी द्यायची आहे की दिली सलामी? नाही द्यायची आता आम्ही देणार। आम्ही एक्साइटमेंट खूप सलामी द्यायला। आता तुमची वारी आहे। हां, याच्यानंतर येईल। उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचला आहे। दहीहंडी जी आहे ती 9 थरांची दहीहंडी आणि महिला गोविंदा पथ असो मुलांची असो, आजचा उत्साह आपण बघतोय की उत्साह उत्साहाला कमी नाही आहे आणि सगळे प्रिकॉशन जे आहेत, सगळ्या काळजी ज्या आहेत, हेल्मेटपासून जे गार्ड लावायचे असतात ते सगळे जे आहेत ते सुरक्षेच्या नियमाचं पालन करून जे आहे ते या ठिकाणी गोविंदा पथक जे आहेत तिथे पोहोचलेले आहेत। आणि विशेष म्हणजे आमदार रवींद्र फाटक जे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जे आहे ते सुरक्षेचं सगळे सुरक्षा जे आहे ते इथे ठेवण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की मुलं असो किंवा मुली असो, अख्ख्या महाराष्ट्रातून मुंबईतून कानाकोपऱ्यातून जे आहेत ते या ठिकाणी पथकं पोहोचलेली आहेत आणि 21 लाखांचं बक्षीस असं या दहीहंडीचं विशेष असणार आहे। आणि त्यानंतर जवळपास 1 महिनाभरी प्रॅक्टिस जी आहे ती गोविंदा पथकाची असते आणि हे खूप विशेष आणि खूप उत्साहाचं वातावरण अंकिता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं।